नमस्कार बालमित्रांनो, बालरत्न बालगोष्टीमध्ये आज आपण हुशार माकड ही कथा ऐकणार आहोत। सुंदर वनातील माकडे एकदा फिरायला भाले गावात गेली। भाले गावातील हिरवळ पाहून माकडे हरकली। माकडांना हे खाऊ का ते खाऊ असे झाले, कारण बगल तिकडे मक्याची कणसे डोलाने डोलत होती। पण या मक्याची राखण करायला भालू नावाचा एक कुत्रा होता। भालू शेतात कोणाला येऊ देत नव्हता। भालूच्या भीतीने मक्याच्या शेतात कोणीही येत नव्हते। पण आज माकडांचा कळपच्या कळप एका झाडावर येऊन बसला होता। माकडाचा कळप पाहून भालू सावध झाला। भालूने ठरवले, एकही माकड झाडावरून आपण खाली उतरू द्यायचे नाही। मक्याची राखण करायची जबाबदारी या भालूवर असल्याने भालूने माकडांची दैना उडवायची ठरवली। माकडे पण मक्याची कणसे पळवायच्या तयारीत होते। तेवढ्यात एक माकड झाडावरून खाली उतरले। ते पाहून भालूने लगेच त्याच्या दिशेने झेप घेतली। तसे ते माकड पुन्हा झाडावर गेले। झाडावरच्या माकडाकडे पाहून भालू जोरजोराने भुंकू लागला। भालूच्या भुंकण्याने त्याचे मित्रही त्याच्या मदतीला आले। तेही झाडावरच्या माकडांकडे पाहून जोरजोराने भुंकू लागले। भालू व त्याच्या मित्रांच्या भुंकण्याने झाडावरची माकडे बेदरली व खाली उतरायला कोणीही तयार होईना। पण त्यातील एक माकड अतिशय हुशार होते। त्याने ठरवले, काही झालं तर आपण या भालूच्या तावडीतून निसटायचेच। म्हणून ते हुशार माकड एक युक्ती लढवते। ते माकड भालूकडे पाहून जोरजोराने रडू लागते। त्या माकडाचे रडणे पाहून झाडावरील सर्व माकडे जोरजोराने रडू लागतात। माकडाच्या रडण्याने व कुत्र्याच्या भुंकण्याने तो परिसर अशांत होतो। आजूबाजूच्या लोकांच्या कानावर हा गोंगाट जातो। या गोंगाटाच्या आवाजाने गावातील काही तरुण हातात काठ्या घेऊन या झाडाच्या दिशेने येतात। मक्याच्या शेतात पाहतात तर एका झाडावर काही माकडे व या माकडांकडे पाहून खाली भालू व त्याचे मित्र जोरजोराने भुंकत असल्याचे हे सर्व तरुण पाहतात। हातातील काठ्या पाहून भालू व भालूचे मित्र भीतीने सैरभैर पळू लागतात। ते तरुणही भालू व भालूच्या मित्रांच्या पाठीमागे काठ्या घेऊन लागतात। शेवटी भालू व भालूचे मित्र मक्याच्या शेतातून पळ काढतात। ही संधी साधून झाडावरची माकडे रडणं बंद करतात व मक्याच्या शेतात उड्या मारतात। प्रत्येकाने मक्याची कणसे तोडून घेतली। कणसे खात खात माकडे सुंदर वनात निघून गेली। एका हुशार माकडामुळे इतर सर्व माकडांचा जीव वाचला व मक्याची ही चव चाखता आली। तात्पर्य, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। यासारख्या अनेक बालकथा ऐकण्यासाठी आपले व्ही मराठी हे चॅनल लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।